आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालाय। अपघाताचा प्राथमिक तपास अहवालात सादर होण्याची शक्यता आहे। यामध्ये अपघाताचं नेमकं कारण तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक हे स्पष्ट होईल। देशातील पहिला एआय जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची घोषणा, मात्र जिल्ह्यात परीक्षा केंद्र नाही ही वस्तुस्थिती। ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांनी टीका केली। मालेगाव महिला आणि बाल रुग्णालयाचा मंत्री प्रकाश आंबेडकर आणि मंत्री दादा भुसेंनी ऑनलाईन आढावा घेतला। यावेळी व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टर दीपक पवार आणि रुग्णांशी चर्चा करून हॉस्पिटलची माहिती घेतली। महत्त्वपूर्ण सूचनाही यावेळी करण्यात आल्या। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर ट्रस्टला राज्य सरकारकडून 50 लाख रुपयांची मदत करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवस्थान ट्रस्टला 50 लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला। प्लास्टिकवर बंदी असताना कृत्रिम फुलं का वापरली जातात त्यावरही बंदी असावी अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते, पंकजा मुंडे आणि जयंत पाटील यांनी सभागृहात केली। जैसलमेरमध्ये भारतीय संस्कृती आणि समरसतेचा महाकुंभ होणार आहे। जैन समुदायाच्या चादर महोत्सवात देशभरातल्या विविध धर्म आणि पंथाचे वैचारिक मंथन होईल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ होईल अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिली। लॉंग मार्च संदर्भात दिलेलं आश्वासन सरकार पूर्ण करणार असून लवकरच सुरगाणा इथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देऊन इतर वनजमीन संदर्भात अडचणी समजून घेणार आहेत असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कम्युनिस्ट पक्षाचे नेते जेपी गावित यांनी माहिती दिली। महाराष्ट्रातील बोलीभाषांचा उत्सव नव्या पिढीसमोर येण्यासाठी हे संमेलन आहे। मागच्या संमेलनाला अजित पवार उपस्थित होते, त्यांच्यामुळे आमचं बजेट 265 कोटी रुपये झालं असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। मुंबईत गोमांस विक्रीचं प्रकरण समोर आलं। रमजानच्या महिन्यात गोमांस विक्रीचा प्रकार वाढत असून आरोपींवर बकोका अंतर्गत कारवाई करा अशी मागणी संजय उपाध्याय यांनी केली। मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कांदिवलीतील बालभारती कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मराठी भाषेतील फलक न लावल्याचा आरोप ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी केला। कुलगुरूंना पत्र लिहून तात्काळ कारवाईची मागणी चित्रे यांनी केली। 3 पक्षांचे नेते ठरवत नाही त्याला हायकमांडकडून हिरवा कंदील येत नाही। तोपर्यंत राज्यसभेच्या जागेबाबत काही होणार नाही। आमच्याकडूनही 4 ते 5 जण इच्छुक आहेत। आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्यानं आम्हाला ही जागा महत्त्वाची वाटते। आमची ही आग्रही मागणी असं विजय वडेट्टीवार म्हणाले।